नमस्कार, मी सुवर्णा। दुपारचा 1 वाजलाय। काही महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघूयात। वेदांत प्रकल्पाविषयी सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, गदारोळ सुरू आहे। तीच बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत। या प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। वेदांताकडून प्रकल्पाबाबत दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही विरोधकांकडून सरकारवर टीका करण्याचं सत्र सुरूच आहे। आज राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युवा सेनेकडून आंदोलन करण्यात आलं। इतका मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। तर मवियाकडून राज्यातील जनतेची दिशाभूल केली जाते असं प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलं। 1 लाख युवकांना रोजगार या फॉक्सकॉन कंपनीच्या माध्यमातून मिळाला असता। थोडक्यात हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही। गुजरातच्या अखत्यारीत किंवा केंद्राच्या अखत्यारीत दिल्लीचे जे पादशाह आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच हे सरकार काम करताना तसं पैठणमध्ये झालेल्या सभेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कबूल केलं। विरोधकांचे आरोप हे तर्कशून्य आहे। विरोधकांचे आरोप हे तर्कशून्य आहे। आपण बघितलं, स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नॅनोचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, पश्चिम बंगालमधून स्थलांतरित होतो, तो गुजरातमध्ये गेला। याला आम्ही राजकीय दृष्टिकोनातून बघितलं नाही, राजकीय चष्म्यातून बघितलं नाही। आमच्यापैकी कोणीही असा आरोप केला नाही की ये अंदर की बात है, काँग्रेस मोदी जी के साथ है, असं आम्ही कोणीही म्हटलं नाही। याचं राजकारण विरोधी पक्षांनी करू नये। सर्वांनी एकत्र येऊन काही मुद्द्यावर काम करण्याची आवश्यकता आहे। आणि वेदांतांनी सुद्धा या संदर्भातील ट्विट केलं आहे की आम्ही राज्यामध्ये मोठे इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या दृष्टीने विचार करतो। राज्य सरकारमुळे लाखो नागरिकांना मिळणारी रोजगाराची संधी गेल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे। वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याकरता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। तसंच या प्रकल्पावरून सीएम आणि डीसीएम ज्या पद्धतीचे खुलासे करतायत त्यावरून त्या दोघांमध्येच समन्वय नाही असा आरोप सुळे यांनी केला। गेली 2 दिवस सुप्रियाताई रस्त्यावर उतरत आहेत। फॉक्सकॉन या कंपनी गुंतवणूक महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेली, ताईंचं काय नेमकं म्हणणं आपण ताई आता गेली 2 दिवस तुम्ही हा विषय लावून धरलाय? हा अतिशय गांभीर्याने घेण्याचा विषय आणि मी पुन्हा एकदा कालही बोलले आणि आजही म्हणते की माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे परदेशात आहेत त्यांनी तातडीने परत आलं पाहिजे आणि ऑल पार्टी मीटिंग बोलवली पाहिजे। हा कुठलाही राजकीय विषय नव्हे, हा एक सामाजिक विषय आहे। हा खूप गांभीर्याने घेतला पाहिजे आणि हे खूप लाईटली प्रधानमंत्री म्हणले ह्याच्यावर काहीतरी मोठं वगैरे देऊ, हे खूप बाळबोध होतंय। आय थिंक गव्हर्नमेंट नीड्स टू गेट अ बिट सिरियस आणि मला वाटतं जर ऑल पार्टी मीटिंग बोलवली तर सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी यावं, तातडीने चर्चा करावी आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी एकत्र आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांना जाऊन भेटावं आणि त्यांना विनम्रपणे विनंती करावी की आदरणीय मोदीजी म्हणतात ही गोष्ट खरी आहे की ज्या गोष्टी व्हाव्या त्या मेरिटवरच व्हाव्या आणि जर मेरिटवर ही संधी महाराष्ट्राला मिळाली असेल तर ह्या मेरिटवर आम्हालाही मिळाली पाहिजे। आणि ह्याच्यात माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी थोडासा खुर्चीचा मोह सोडून मायबाप जनतेसाठी त्यांनी ही लढाई लढली पाहिजे। पण सीएम आणि डीसीएम असं म्हणतात की हा प्रकल्प गेलाच नाही। अनिल अग्रवालचा ट्विट देऊन तो दावा करतायत की इथंच आहे। मला ते समजलेलं नाहीये, कारण ह्याचा अर्थ माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातच कन्फ्युजन आहे। त्याच दोघांना माहिती नाही काय झालंय। एकीकडे एक जण म्हणतोय की गेलेलाच नाही, दुसरा म्हणतोय की मोदीजी म्हणाले दुसरा आहे। ह्याच्यातच तुम्हाला दिसतंय की आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांमध्ये कम्युनिकेशन किंवा डायलॉगच नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टोलेबाजी केली। आमचं सरकार असताना टीका केली, आता यांचं सरकार असतानाही एवढा मोठा प्रकल्प बाहेर कसा जातो असा सवाल अजित पवार यांनी केला। तसंच 3 महिने उलटूनही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाहीत। पालकमंत्र्यांबाबत विचारलं की आम्ही दोघे पुरेसे आहोत असं म्हणतात, मग 50 जणांना घेऊन का गेलात असा खोचक सवाल त्यांनी केलाय।
का तुम्ही बोलत नाही? का महाराष्ट्राचा आवाज काढत नाही? आता काय टून काढली? हा प्रकल्प गेला तर त्याच्यापेक्षा मोठा आणू. अरे तो मोठा तर आणाच, मोठा आणू काय आणू, परंतु हा का जाऊन देत आहे? तुम्ही काय गाजर दाखवण्याचे धंदे करता काय? आम्हाला कळत नाही का राजकारण? राज्याचं जे नुकसान होत आहे, राजकीय इच्छाशक्ती जिथं कमी पडतीये, त्याला जबाबदार कोण? उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये आर्थिक परिस्थिती काय होती, त्याला सामोरं जात असताना आम्ही राज्याची आर्थिक घडी विस्कटून दिली नाही. कॅगनी देखील कौतुक केलं की त्या 2 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं आर्थिक नियोजन झालं. मी सांगत नाही, कॅग सांगतंय. माझं एवढंच म्हणणं आहे की शिंदे साहेब, तुम्ही सरकारमध्ये आलाय, तुम्ही सगळीकडे सांगताय सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार. आमचं सरकार होतं तेव्हा काय सर्वसामान्यांचं सरकार नव्हतं काय? आम्ही काय वर्ण पडलो होतो का? आम्हाला शेतकरीची माहिती नव्हती? तुम्ही आमच्या मांडीला मांडी लावून बसत होता ना. आता उगीच काहीतरी आपली झालेली चूक दुरुस्त करण्याच्या करता काय झालंय, लोक गद्दार म्हणलं की ह्यांचे धाबेदार आणतात. इथं जर गद्दार म्हणलं तर तुम्ही गद्दार नाही, तुम्हाला काय लागायचं कारण? जोनी कुणी गद्दारी केली असेल त्यालाच लागेल ना. आम्ही कुणाचं नाव घेतलंय का? अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केलेली आहे. फॉक्सकॉन वेदांताबाबत तर टीका केलेलीच आहे, मात्र त्या व्यतिरिक्त आम्ही दोघंच पुरेसे होत असं म्हणता मग 40 जण घेऊन का गेला असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी लगावलाय. त्याचबरोबर अजूनपर्यंत पालकमंत्री मिळालेले नाहीत यावरही त्यांनी भाष्य केलं. बघूया अजित पवार काय म्हणाले. 2.5 महिने झाले, एक तरी दोघच सरकार चालवत होती कितीतरी दिवस. आणि म्हटलं काय झालं, आम्ही दोघच बरी आहेत. अरे दोघं बरी आहेत तर मग कशाला 18 घेतले? आता 18 घेतले काय? त्यांना भीती वाटते की एकदा सगळे 43 भरले की दुसऱ्याला जे गाजर दाखवले ना, तुला घेतो, तुला घेतो, तुला घेतो, तुला घेतो, ती उला पडल्यावर परत ह्याच्यापाशी राहील का परत जाईल उद्धव ठाकरे पाशी, याची खात्री नाही यांना. त्याच्यावर सारखा आजचा दिवस पुढे ढकलायचं काम चाललंय. पक्षनेते अजित पवार यांची स्वतःची एक शैली आहे. अनेकदा जेव्हा ते भाषणाला उभे राहतात काहीतरी खुमासदार अशी टीका करतात, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात आणि एक हशा सुद्धा पिकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलेली आहे, या सरकारवर टीका केलेली आहे. दोघंच आम्ही पुरेसे आहोत असं म्हणता मग 50-50 जण घेऊन का गेलात असा एक प्रश्न त्यांनी विचारलाय. तुम्ही 50 आमदारांचे सीएम आहात का असा सुद्धा प्रश्न विचारलाय आणि टीका केलेली आहे. विषय खरं तर होता फॉक्सकॉन वेदांतावरून टीकेचा आणि त्यावरून त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. आत्तापर्यंत जिल्ह्यांना पालकमंत्री का मिळाले नाही? 2-2.5 महिने होऊन गेले, पालकमंत्र्यांची नेमणूक झालेली नाही, कामं त्यामुळे रखडलेली आहेत, अशी एक टीका अजित पवारांनी केली. मित्रांनो, जून 20 ला हे गेले, मला आठवत आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, आता उद्याच्या ह्याला 3 महिने होती. 3 महिन्यात पालकमंत्री नेमले नाही. ते म्हणाला अजित पवार पालकमंत्री नेमला नाही म्हणून काय बिघडलं? अहो, पालकमंत्र्यांना डीपीसीच्या बद्दलचे निर्णय घ्यावे लागतात. 25 ते 30 कमिट्या जिल्ह्याच्या असतात, त्याचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. आढावा कधी घेणार? उद्याच्याला जेव्हा कधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लागतील तेव्हा आचारसंहिता येईल. आचारसंहिता आल्यानंतर पुन्हा ती कामं थांबतील. आता मी ज्यावेळेस कलेक्टरांना विचारतो, कलेक्टर म्हणतात की हे सरकारमध्ये आल्यावर आम्हाला आदेश आले की जोपर्यंत नवीन पालकमंत्री येत नाही तोपर्यंत पुढची कुठली कामं करायची नाही. वेदांता फॉक्सकॉन या प्रकल्पात एक मोठी अपडेट आहे. राज्यात सध्या प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्याकरता राज्य सरकारकडून हालचालींना वेग आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लवकरच दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत अशी सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे. त्यामुळे वेदांता फॉक्सकॉन वादावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। वर्षा या निवासस्थानी राणेंनी ही सदिच्छा भेट घेतली। या भेटीत दोघांमध्ये वेदांता प्रकल्प आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती आहे। राज्यात वेगानं पसरत असलेल्या लंपी आजारावरूनही अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। शेतकऱ्यांवर एवढं मोठं संकट ओढावलं असताना एनडीआरएफच्या निकषांमध्ये नुकसानीबाबत कोणतीही तरतूद नाही। हे सरकार शेतकऱ्यांप्रती गंभीर नसल्याची टीका अजित पवारांनी केली आहे। महिना त्याच्यातनं ते लंपी आजार आलाय, त्याच्यातनं जनावरांना अशा फोडे येत आहेत, धान्य येत आहे आणि त्याच्यातनं जनावर मरत आहे। त्याच्याही करता सांगितलं की सगळीकडे आपल्या जळगावमध्ये पण काही भागामध्ये आलेलं आहे, ती लस त्या ठिकाणी टोचली पाहिजे। जसं कोरोनाच्या काळामध्ये 2 व्हॅक्सिन केल्यानंतर कोरोना बरेच अंशी कमी झाला, तसं हे लसीकरण केल्याशिवाय ती लंपी आजार हा तिथंच बाजूला होत नाही। कारखाने 2च आहेत, एक महाराष्ट्रात एक हैदराबादला। मग त्या लसी तयार करणाऱ्या कारखान्याला सांगा की सगळी लस आपल्याला द्यायची। ते म्हणले नाही, केंद्र सरकारने सांगितलं देशात सगळीकडे द्यायची। अरे द्या ना, कमी पडत असेल तर परदेशात आयात करा, परदेशात पण लसी आहे। पण ते जनावर मेल्यानंतर शेतकऱ्यांनी कुणाकडे जावं? एक तर त्याला विमा नाहीये, कारण विम्यामध्ये लंपी आजार धरलेलाच नाहीये। दुसरं जनावर गेल्यानंतर त्या जनावराला मदत करण्याच्या करता एनडीआरएफ मध्ये एसडीआरएफ मध्ये कुठल्याही प्रकारचं धोरण नाही। राज्य सरकारने निर्णय घ्यावा। दुधाचा धंदा अडचणीत आल्यानंतर शेतकऱ्यांनी कुठे जावं? याकरता आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो। सांगलीमध्ये साधूंना मारहाण करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे। या मारहाण प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणी 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे, तर बुधवारी 7 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। आतापर्यंत या साधू मारहाण प्रकरणी सांगली पोलिसांनी 8 जणांवर कारवाई केली आहे। अटक केलेल्यांमध्ये सरपंचाच्या मुलासह माजी सरपंचाचा सुद्धा समावेश आहे। अटक केलेल्यापैकी 7 जणांना आज कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे। जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी उत्तर प्रदेश इथल्या 4 साधूंना जमावाकडून बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। कर्नाटकमधून पंढरपूरकडे देवदर्शनाकरता जात असताना रस्ता विचारण्यासाठी थांबलेल्या साधूंना मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आली होती। या साधू मारहाण प्रकरणात 8 जणांना अटक झाली आहे। या 8 जणांमधील 2 जण काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचं निष्पन्न झालंय। यानंतर आता भाजप आमदार राम कदम यांनी काँग्रेसला टोला लगावला। सांगलीमध्ये आपल्या साधू संतांना अतिशय दुर्दैवी पद्धतीने मारहाण करण्यात आली, त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली आणि आता हे बदललेलं सरकार आहे। पालघर साधू हत्याकांडाच्या वेळेस ते हत्याकांड होऊन देखील त्यावेळेचं सरकार शांत बसलं होतं, तसं हे सरकार नाही। माननीय उपमुख्यमंत्री रशियाला असताना सुद्धा तिथे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी गेले। तिथून त्यांनी पोलिसांना निर्देश दिले, माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील निर्देश दिले आणि ताबडतोब कारवाईला आरंभ झाला, अटक सत्र सुरू झाले। आता साधूंना मारहाण करणारे कोण आहेत? तर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते। हीच आहे काँग्रेसची संस्कृती। काल सांगलीच्या साधू संतांच्या मारहाण प्रकरणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं टाहो फोडणारे काँग्रेसचे नेते आज देशासमोर साधू संतांची माफी मागणार आहेत का? हा आमचा सवाल आहे। आणि जरा जरी नैतिकता शिल्लक असेल तर निवडणुकीच्या वेळेस जानवे घालणारे, मंदिरात जाणारे काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या या साधू संतांची माफी मागितलीच पाहिजे।
प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील बोलतात, थेट प्रक्षेपण पकडला जात नाही, त्यामुळे तुम्ही अडचणीत, म्हणजे थोडक्यात कारखानदारी अडचणीत येते. काय बदल करायला पाहिजेत? तसं नाही, साखर कामगार FRP काढताना शेतकऱ्यांना चांगली FRP मिळाली पाहिजे आणि कारखान्याचे जे खर्च आहेत ते खर्च सगळे धरून म्हणजे हंगामी आणि सीझनल परमनंट या जो पगारावर खर्च आहे तो त्यात धरावा. त्यात अलीकडच्या काळामध्ये काही वेगळ्या गोष्टी आहेत, तो किचकट विषय आहे, पण त्याविषयी कामगारांच्यावर झालेले खर्च हे त्यात कसे धरायचे याच्याविषयी काही पद्धती आहेत घालून दिलेल्या, त्याच्यात काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. FRPचे तुकडे महाविकास आघाडीने केले, मात्र यंदा आम्ही एकरकमीच FRP घेऊ असा निर्धार स्वाभिमानींनी केलाय. हो, मी ते वाचलं. काय महाविकास आघाडीने खरंच तुकडे केले होते का? कारण आरोप केला जातोय. नाही, आरोप करतील ते, पण मी काय त्याच्यावर भाष्य करत नाही. पण एक FRP मिळाली की नाही हे बघितलं तर जास्तीत जास्त कारखान्यांनी FRP दिलेली आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कालच अजितदादांनी बोलताना असं म्हटलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका आहेत, या निवडणुका. फॉक्सकॉनवरून आरोप प्रत्यारोप सुरू होते, त्याविषयी जयंत पाटील बोलत होते. आता आपण पुन्हा साधूंना मारहाण झालं त्या प्रकरणाकडे वळतो आहोत. तुषार भोसले असतील किंवा सदाभाऊ खोत असतील यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर दानवेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. जहां पर भी हिंदू धर्म पर अत्याचार होता है वहां उसका प्रत्यक्ष संबंध कांग्रेस पार्टी से होता है। महाराष्ट्र के सांगली में साधुओं पर जो अत्याचार हुआ, उन पर जो मारपीट हुई, वो भी कांग्रेस के कार्यकर्ताओं ने की है। ये बात अब सामने आ गई है। इसलिए क्रिश्चियन मिशनरीज के आदेशों पर चलने वाली इस कांग्रेस पार्टी पूरे भारत के हिंदू धर्म के लिए खतरा बन चुकी है। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावामध्ये साधूंना मारहाण झाल्याची घटना समोर आलेली आहे। या घटनेचा निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। पालघर नंतरची ही दुसरी मोठी घटना आहे आणि या घटनेमागील सत्यही आता हळूहळू सामोरे येऊ लागलेलं आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी साधूंना मारहाण केलेली आहे आणि म्हणून निश्चितच ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहे हे आता महत्वाचं नाही, कारण महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि याची दखल राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी रशियातून घेतलेली आहे। कठोर कारवाई अशा लोकांच्यावरती होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती कारवाई पोलीस प्रशासनानं करावी किंवा ते करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आकाश पाताळ एक केलं होतं, त्या घटनेची इमिजिएट चौकशी सरकारने केली होती, बऱ्याच लोकांना अटक केली होती। दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की आताचं जे शिंदे सरकार आहे यांनी परवाच कोणती तरी घोषणा दिली, गर्व से कहो हम हिंदू है, आणि ज्या दिवशी घोषणा दिली त्याच दिवशी हिंदू साधूवर सांगलीमध्ये हल्ला करण्याची घटना घडली। साधूवर हल्ला होणं, हिंदुत्वावर हल्ला। पालघरमध्ये याच पद्धतीनं वक्तव्य होते की हिंदू सुरक्षित नाही। जर त्यावेळेस हिंदू सुरक्षित नव्हते तर मग आता हिंदू सुरक्षित आहेत का, हा सुद्धा प्रश्न आपल्या माध्यमातून मी विचारतो। सांगलीमध्ये साधूंना चोरीच्या खोट्या आरोपावरून मारहाण झाल्यानं गोसावी समाज प्रचंड संतप्त आहे। या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। वारंवार या समाजाच्या साधूंना टार्गेट केलं जातं। गावोगाव बिचारे खरं तर माधुकरीसाठी फिरत असतात धर्मप्रसारणाच्या कामासाठी, मग का त्यांना टार्गेट केलं जातं? हे कोण करतं? हे अफवा कोण पसरवतं? सकल महाराष्ट्राच्या गोसावी समाजाच्या वतीनं या सांगली जिल्ह्यातील झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो। कारण काय होत आहे की प्रत्येक वेळेसच चुकीच्या अफवा पसरून सोशल मीडियावर चुकीचं काहीतरी सांगून हल्ले केले जातात। याचा संदर्भ द्यायचा म्हणलं तर मागच्याच 2 वर्षापूर्वी अशीच घटना पालघरमध्ये झाली आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की असं काही झालेलं नव्हतं। ते काही चोर लुटारू कोण नव्हते, ते साधू संतच होते। अतिशय निंदनीय अशी घटना आहे आणि जर का असे काय तुम्हाला जर संशय कोणाचा आला तर तुम्हाला अधिकार कोणी दिला की
ह्यांना मारहाण करण्याचा? काय अशातच जर समजा त्यांचा जीव गेला असता तर काय करणार? याला कायमचा पायबंद घालण्यासाठी काय केलं पाहिजे? गोसावी समाजाच्या जे साधू संतांवर जो हल्ला झाला त्याचा प्रथम मी या ठिकाणी निषेध करतो. मला एक गोष्ट या माध्यमातून विचारायची की आजपर्यंत तुम्ही मला एक कुठेही इतिहासात नोंद दाखवा की आतापर्यंत की गोसावी समाजाने की साधू संतांनी की कुठं मुलं पळवून नेली किंवा कुणावर अन्याय केला. मग ह्या चुकीच्या अफवा का पसरवल्या जातात? प्रथमतः ह्या ज्या चुकीच्या अफवा पसरवल्या जातात की साधू संत मुलं पळवतात, हे करतात, ह्या गोष्टीवरून सर्वात सुरुवातीला आहे ना निर्बंध घालण्यात आले पाहिजे. त्यासाठी त्यावर एक कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे की आजपर्यंत असं कुठेही झालेलं नाहीये. तर ही घटना चुकीच्या होत आहेत की त्या ज्या चुकीच्या अफवांमधून हे साधू संतांवर जी 16 आरोप असा होतो की काँग्रेसचे कार्यकर्ते निघलेत मागच्या वेळेस कुठल्या असं सर, आम्हाला या गोष्टीने ना जे साधू संतांवर अन्याय झालाय तो अन्याय होणार नाही याची काळजी घ्यायची. आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचे यामध्ये उल्लेख करायचा नाहीये. आता जे सोशल मीडियावरती जे मेसेजेस येतात तेच आहेत, त्याची शहानिशा न करता ते पुढे आहे असे फॉरवर्ड केले जातात. त्याच्यामध्ये कुणीच शहानिशा करत नाहीये आणि त्याच्यातून हे प्रकार होतात. इथं असं होताना दिसतंय की चोर सोडून संन्याशाला फाशी ह्या म्हणीचा प्रत्यय येताना इथं दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत पुंजे, न्यूज 18 लोकमत, पुणे. इतर बातम्या. गोव्यामध्ये काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हे पक्षांतर देवाच्या आदेशानेच करण्याचा निर्णय घेतल्याचं अजब समर्थन कामत यांनी केलं. निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या उमेदवारांनी मंदिर आणि चर्चमध्ये एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती. याबाबत प्रश्न विचारताच कामत यांनी ही देवाचीच इच्छा असल्याचं म्हटलं. मी पुन्हा देवळात गेलो होतो आणि या परिस्थितीत काय करावं असं देवालाच विचारलं. माझ्यासाठी जे उत्तम असेल तेच मी करावं असं देवानं सांगितल्याचं त्यांनी सांगितलं. Gone back to the temple. I have asked the god and the goddess that this is in my mind what I should do. We have a system of taking prasads. Then God said, you go ahead, don't worry. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर अजून काही बातम्या बघूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.